नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. तोही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये अर्णव आणि ईश्वरी यांना स्पर्धेसाठी यायला उशीर होतोय आणि आता जज आणि सगळे काही आता हे अनाऊन्स करणारे मॅडम वगैरे आहे त्या सगळ्याजणी मात्र आता अर्णव, ईश्वरी तुम्ही लवकरात लवकर स्टेज जवळ या, स्पर्धे सुरू होत आहे, स्पर्धेसाठी तुम्हाला उशीर होतोय, लवकरात लवकर. आता शेवटचे फक्त 20 मिनिटं बाकी आहेत. अर्णव ईश्वरीच्या नावाचा आता पूर्णपणे अनाऊन्स करून आता सगळीकडे तर त्यांना का आले नसतील, सगळ्यांना जीवाला घोर लागलेला असतो. अर्णव, ईश्वरी कुठे राहिले, सगळे स्पर्धक आलेले आहेत आणि हे दोघे का आले नसतील. अंजली आजी यांच्या जीवाला घोर लागलेला असतो की कुठे राहिले, इतका वेळ त्यांना का लागला असेल. आणि तेवढ्यात आता बाहेर स्टेज जवळ मात्र आता हे दोघं आलेले आहेत. आता अर्णव आणि ईश्वरी दोघं धावतच येत आहे. तर आता आतमध्ये आकाश नम्रताला विचारतो हे दोघं कुठे राहिले असेल. राऊंड तर सुरू होईल आता. तेव्हा नम्रता म्हणते की आकाश तुम्ही प्लीज शांत व्हा, त्यांच्यामुळे आपल्या राऊंडवर परफॉर्मन्सवर काही इनाम व्हायला नकोय, प्लीज तुम्ही शांत राहा. तेव्हा लगेच आता आकाश शांत होतो. त्याला नम्रताचा राग तर येतो पण तो शांत होतोय. त्यानंतर आता जज हे मॅडमला विचारतात की काय झालं, इतका वेळ झालेला आहे, दोघं अजून कुठे राहिले, काय येत नसतील. त्यावरती मॅडम म्हणतात की ही प्लीज येतीलच, ते शांत व्हा. स्पर्धेचे आयोजक आहे तर त्यांना मात्र आता जज बोलवून घेतात आणि हे सगळं काही विचारपूस करतात की ते दोघं कुठे राहिले, अजून का आले नसतील. तेव्हा मात्र आता ते आयोजक आकाशच्या जवळ येतात आणि आकाशला विचारतात की मिस्टर आकाश, अर्णव राजशिर्के तुमचे भाऊ आहेत आणि ते कुठे राहिले, अजूनपर्यंत का आले नसतील. त्यावरती आकाश म्हणतो ते दोघं कुठे राहिले माहिती नाही, आम्ही तर सगळेच बरोबरच निघला होतो, परंतु आता ते कुठे आहे खरंच, आणि मी कॉल करतोय, कॉल सुद्धा तो रिसीव्ह नाही करत. त्यावरती मात्र तो आयोजक, आता तो तर सौदामिनीचाच माणूस असतो, तो म्हणतो की हे बघा नथिंग, काही झालं तरी आता स्पर्धा सुरू कराव्या लागतील. स्पर्धा सुरू होणार आहे याचा मात्र आता वल्लरी आणि सौदामिनी यांना तर फारच आनंद होतो. आणि आता इकडे अंजली, आकाश, ते अविनाश मामा आणि आजी यांना काळजी लागलेली असते की कुठे राहिले आपले अर्णव, ईश्वरी. अविनाश मामा आता अंजली आणि आजी यांना म्हणतो देवखुळ्याला मात्र आता आयती संधी मिळालेली आहे. हे सगळं काही आता त्याला सवयच आहे, प्रत्येक वेळेस पहिल्या राऊंड पासून मात्र तो अर्णव ईश्वरीच्या विरोधात आहे आणि आता हे दोघं आले नाही, त्यांनी येण्यासाठी इतका उशीर केला आणि याला तर हेच हवं आहे. आता अंजली म्हणते की काय करायचं, हे दोघं नक्की काय करतात. किंवा आता अविनाश मामा म्हणतो की खरंच काय माहिती आता कोणता डिसिजन तर घेतील. म्हणून अंजली आजी यांना आता खूप टेन्शन येतं आणि शिर्के सुद्धा फोन करण्याचा खूप प्रयत्न करत आहेत, पण शिर्केंचा फोन सुद्धा अर्णव काही उचलत नसतो. घाईने दोघंही आतमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आता हा स्पर्धेचा आयोजक आहे तर तो मात्र आता लगेच जज जवळ येतो आणि म्हणतो की टाइम घालवण्यात कोणताही आता म्हणजे मार्ग नाही, आता वेळ घालून उपयोग काय आहे, स्पर्धेला सुरुवात आपल्याला करावीच लागेल. तेव्हा आता जज म्हणतात की ठीक आहे, आता हे सगळं फायनल असेल. तेव्हा आता सगळ्यांना मात्र आता हे जजचं म्हणणं पडतं आणि स्पर्धेला आता सगळेजण सुरुवातच करणार आहेत. तेवढ्यात मात्र आता मॅडम अनाऊन्स करून सांगतात की चला लेडीज अँड जेंटलमेन, आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे काही सेकंदात आता हे ग्लोबल जे काही आहे एंटरप्राइज, त्यामुळे आता ही स्पर्धा आहे तर ती मात्र आता लगेच थोड्याच वेळात सुरू होत आहे. आणि आता ह्या स्पर्धेचा वेळ सुरू होत आहे आणि आता थोड्याच वेळात मात्र आता हा जो काही शेवटी जे काही फायनल गेट्स आहे तर ते सुद्धा बंद होणार आहेत. सौदामिनीच्या मागे राकेश उभा असतो आणि आता राकेश सौदामिनीकडे बघतो आणि सौदामिनीला खुणावतो. सौदामिनी सुद्धा आता राकेशकडे पाहते आणि आता मात्र बाहेर अर्णव आणि राजशिर्के आता धावतच येत आहे, पण अजूनपर्यंत का पोहोचत नसतील. म्हणून सगळ्यांना काळजी लागलेली असते की हे दोघं कुठे राहिले. सगळ्यांना दोघांची आतुरता लागलेली असते, आतुरतेने एका देवासारखी सगळेजण वाट बघत आहे. तेव्हा आता अनाऊन्स करणारे मॅडम आता पुन्हा फायनल मध्ये म्हणतात की पुन्हा मी फायनल अनाऊन्स करत आहे, अर्णव राजशिर्के, ईश्वरी राजशिर्के, प्लीज तुम्ही आत्ताच काही सेकंदामध्ये कॉम्पिटिशन सुरू होणार आहे, प्लीज तुम्ही इथे पोहोचवा नाहीतर तुम्ही डिस्क्वालिफाय होता. अर्णव ईश्वरीची एक फॅन आता देवाला हात जोडते आणि म्हणते की देवा, माझ्या अर्णव ईश्वरी अजून का आले नसतील, काही करून त्यांना लवकरात लवकर घेऊन ये म्हणून ती देवासाठी प्रार्थना करते. वल्लरीला तर मात्र खूपच आनंद होत असतो, तिला असं वाटतं की केव्हा एकदाच्या स्पर्धेमधून बाद होतील. तेव्हा मात्र आता मॅडम अनाऊन्स करून म्हणतात की ओके लास्ट, आता काही सेकंदच बाकी आहेत, 10 सेकंदामध्ये जर आले तर आहे, नाहीतर मात्र आता ते स्पर्धेतून रद्द होतील, त्यांना बाहेर काढता येईल. म्हणून आता लगेच मॅडम आता हे अनाऊन्स करायला सुरुवात करतात. 9, 8, 7, 6, 5, 4 असं म्हणत असताना आता वल्लरी, सौदामिनी
सौदामिनी आणि राकेश यांना फारच आनंद होत असतो आणि काही स्पर्धकांना सुद्धा, कारण त्यांना तर हेच हवं असतं, कारण आपल्याला स्पर्धेमध्ये आता ह्या स्टार गोबल्स या स्पर्धेमध्ये बाजी मारता येईल, म्हणून आपण जिंकू, म्हणून अर्णव ईश्वरी नाही आले तरी चालतील, म्हणून आता ते कॉम्पिटिशनमध्ये आता हे जे विनर स्पर्धक आहे त्यांना तर ईश्वरी आणि अर्णव नकोच असतात. आता मात्र शेवटचे काही सेकंद राहिलेले असतात, तर मॅडम म्हणतात की 3, 2 आणि 1 म्हणणार. तेवढ्यात मात्र आता शेवटी अर्णव आणि आता ईश्वरी आत येतात. मॅडम अगदी खुश होतात आणि म्हणतात की चला, फायनली अर्णव राजशिर्के, ईश्वरी राजशिर्के आलेले आहेत. आता अर्णव आणि ईश्वरीला बघून मात्र काही जणांना फारच आनंद होतो, परंतु नम्रता, वल्लरी, सौदामिनी, राकेश यांचा इतका जळफाट होतो. आता अर्णव ईश्वरी आता बघतच असतात. सगळेजण त्यांच्याकडे बघून आता सगळ्यांना फारच आनंद होतो, परंतु काही जणांना मात्र आता त्यांचे चेहरे बघण्यासारखे झालेले असतात. नम्रताचं फारच झालेलं असतो, परंतु आता सगळ्यांच्या समोर ती आता मुद्दाम हसण्याचं नाटक करते आणि त्यानंतर आता मॅडम सुद्धा खुशूत म्हणतात की चला, लेडीज अँड जेंटलमेन, प्लीज वेलकम मिस्टर अर्णव आणि ईश्वरी राजशिर्के फ्रॉम सात्विक फॅशन. आणि हेच आपल्या अगोदरच्या 2 राऊंडचे विनर आहेत आणि ऑडियन्सचे अतिशय प्रिय जोडी आहे. तेव्हा आता सगळेजण इतक्या टाळ्या वाजवतात, अर्णव ईश्वरी यांचं अगदी दणक्यात स्वागत करतात. भरभरून अर्णव ईश्वरीला आता इतका प्रतिसाद मिळत असतो, ते बघून वल्लरी, सौदामिनी आणि नम्रता यांचा फारच जळफाट होत असतो. तेव्हा आता मॅडम आहे तर त्या म्हणतात की या कॉम्पिटिशनचे जे काही ऑर्गनाइज आहे देवसरे यांना मी विनंती करते, त्यांनी मात्र पुष्पगुच्छ देऊन आता अर्णव ईश्वरी यांचं स्वागत करावं. तर देवसरेला तर मात्र खूपच राग येतो, पण शेवटी त्याला आता आयोजक असल्यामुळे हे सर्व करावंच लागतं आणि तो फुलांचा गुच्छ घेतो आणि रागानेच मात्र आता तोंड वाढून तो गुच्छ त्यांना देतो. तेव्हा सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव ईश्वरी सुद्धा आता त्याच्याकडे बघतच असतात. त्यानंतर मॅडम अनाऊन्स करून सांगतात की मी आमचे जे काही आता हे जज आहे फडणवीस, मी त्यांना विनंती करत आहे की त्यांनी दीप प्रज्वलित करून या राऊंडची सुरुवात करावी, त्यामुळे सर प्लीज तुम्ही स्टेजवर या. तेव्हा आता जे काही जज आहे फडणवीस ते मात्र स्टेजवर येतात. ते जण त्यांच्यासाठी एकदा पुन्हा टाळ्या वाजवतात आणि आता मात्र दीप प्रज्वलित झाले आहे आणि सगळेजण पुन्हा टाळ्या वाजवतात आणि आता ह्या वल्लरीचा चेहरा मात्र बघण्यासारखा होत असतो. तिला काय करावं तेच काही कळत नसतं, तिचा फारच जळफाट होत आहे आणि सौदामिनीचा सुद्धा. दोघी अगदी बघण्यासारख्या झालेल्या असतात आणि आता मात्र मॅडम अनाऊन्स करून आता स्पर्धेबद्दल नियम सांगतात की आता शेवटचे 2 राऊंड असणार आहे आणि ते जे काही राऊंड्स आहे ते खूपच असे इंटरेस्टिंग असणार आहे आणि त्यामध्ये खूप ट्विस्ट आणि टर्न असणार आहे. इतके इंटरेस्टिंग ते आता ग्राउंड असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ट्विन्सला आता त्यांचे पॉइंट लगेच नाही कळणार आहे आणि त्या नंतर मात्र जे काही जजचे मार्क्स आहे आणि ऑडियन्सचे जे काही प्रतिसाद आहे तर त्याचं कंबाईन करून मात्र त्यांना आता हे मार्क्स दिले जातील आणि ते पण आता राऊंडच्या शेवटी हे सगळे काही मार्क्स दाखवले जातील आणि ते पण आता एका तोपर्यंत एन्व्हलप मध्ये बंद करून ठेवले जातील आणि राऊंडच्या शेवटी मात्र ते ओपन केले जातील. आणि आता मात्र ती लगेच सगळ्यांना सांगते की ऑडियन्स, तुम्ही तुमचं जे काही लाईव्ह वोटिंग आहे तर ते आपल्या फेवरेट जोडीला तुम्ही करू शकता. सगळ्या टीमने मात्र आता खूप सिन्सिअरपणे आपले दोन्ही राऊंड खेळले होते आणि आय विश आता सुद्धा जे काही आता हे राऊंड आहे तर त्या सगळे जे काही आता हे जोडी आहे, जे कपल्स आहे ते मात्र आता पुन्हा सिन्सिअर पद्धतीनेच खेळतील. सगळ्या टीम्सला म्हणजे सगळ्या स्पर्धकांना ते विचारते की तुम्ही तयार आहात ना, आणि सगळ्यांसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट. आता मी तुम्हाला ह्या राऊंड बद्दल इन्फॉर्मेशन देते. ह्या राऊंडचं नाव आहे म्हणजे एका पार्टनर मात्र एक असा हार्ट प्रेझेंट करायचा आहे, दुसऱ्या पार्टनरने मात्र त्या हार्टला असं लाईव्ह डिझाईन करायचे आहे. आणि हे बघा, हे ऐकायला मात्र तुम्हाला फार अवघड वाटत असेल, परंतु आपले जे काही हे विनर आहे ते 2 राऊंड मात्र खेळून आणि जिंकून येथे पोहोचलेले आहेत. त्यामुळे मला पूर्णपणे खात्री आहे की ते आता हा सहजपणे राऊंड अगदी खात्रीपणे खेळू शकतील आणि नक्की जिंकू शकतील, याची पूर्ण खात्री मला आहे. तेव्हा सगळे स्पर्धक रेडी असतात. आता मात्र ह्यामध्ये जे काही आता हे आर्ट आहे तर ते मात्र तुम्ही काय काय सादर करू शकतात. डान्स, सिंगिंग, शिल्पकला, शायरी प्ले किंवा आता जे काही असेल ते. त्यामुळे यातील कोणतंही एक असं आर्ट जे काही आहे तर ते तुम्ही स्वीकारू शकतात. नक्की तुम्हाला काय करायचं आहे, डान्स करायचा आहे की सिंगिंग करायचे आहे, जे काही असेल तर ते तुम्ही त्यातील आता सिलेक्ट करू शकतात. तुमच्यासोबत असणारे पार्टनर त्याचं लाईव्ह डिझाईन बनवतील किंवा आता राऊंड बद्दल प्रत्येक माहिती मॅडमने दिलेली असते. सर्वजण व्यवस्थित ऐकून घेतात आणि ह्या डान्सची म्हणजे आता सगळ्याची तयारी करायला ते घेतात. यासाठी मात्र वेळ असेल, हे सगळं काही करायचं आहे ते फक्त आणि फक्त 1 तासामध्ये. त्यामुळे चला आता सगळे
स्पर्धक रेडी असतील म्हणून आता पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या जातात. सौदामिनी आणि वल्लरी ह्या मात्र विचारत असतात. अंजली, अविनाश मामा हे सगळेजण आता ऑल द बेस्ट करत असतात. अर्णव, ईश्वरी, नम्रता, आकाशांना सगळेजण इतके खुश आहेत. सौदामिनीला आता हे सर्व काही बघून तिचा फारच जळफाट होतो. ती लगेच तेथून बाजूला होते. राकेश तिच्या मागेच असतो. राकेश मात्र अर्णव, ईश्वरकडे बघून आता हसत असतो. तो सुद्धा आता सौदामिनीच्या मागे येतो. मात्र सौदामिनी आतमध्ये येऊन वल्लरीवर दात खात असते. त्या वल्लरीला मात्र आता स्वतःच्या प्लॅनवर खूप विश्वास होता. काही उपयोग झाला नाही, कारण तिला अर्णव आणि ईश्वरी या दोघांना काही स्पर्धेच्या बाहेर काढताच आलं नाही, म्हणून तिला आता खूप राग येत असतो. तेवढ्यात राकेश म्हणतो की हे बघा, शांत व्हा मॅडम, पाणी घ्या बरं तुम्ही. आता सौदामिनी रागानेच मला पाणी नकोय प्लीज असं म्हणते. त्यावरती आता राकेश सौदामिनीला म्हणतो की तुम्ही मात्र नम्रताच्या बाबतीत एक गोष्ट विसरतात. सौदामिनी विचारते की काय विसरतो, आणि तेवढ्यात तिथे वल्लरी येते. तर राकेश म्हणतो की ती त्या ईश्वरीची बहीण आहे, तुम्ही विसरतात. आता वल्लरी तेथे येऊन म्हणते की त्या जरी बहिणी असल्या तर त्या मात्र आता जावा आहे एकमेकींच्या. नम्रताच्या मनामध्ये ईश्वरी विषय खतखत तर आहेच, आणि जेव्हापासून ही नम्रता घरात आलेली आहे लग्न करून, तेव्हापासून मी आता ईश्वरीच्या विषयी तिच्या मनामध्ये काही ना काही भरवत असते. तिला भडकवत राहते, कारण ज्या गोष्टीचा आता आपल्याला फायदा होणार आहे. कळलं का तुम्हाला आता हे सर्व? म्हणजे तुझं असं म्हणणं आहे असं राकेश म्हणतो की आज मात्र ती बावट नम्रता ईश्वरी अर्णवच्या विरोधात गेम करणार आहे. तर लगेच वल्लरी म्हणते की हो, तर सौदामिनी म्हणते की हो, ठरले तर तसं आहे. त्यावरती आता राकेश लगेच उठून उभा राहतो आणि म्हणतो की ठरलं तर भरपूर काही. आतापर्यंत तुम्ही खूप काही केलं, त्याचा काही उपयोग झालेला आहे का? शेवटी काय झालं, तुमचा काहीच फायदा झालेला नाही. शेवटी मलाच मात्र मैदानामध्ये उतरावं लागलं. तेव्हा सौदामिनीला राग येतो. सौदामिनी म्हणते की अच्छा, म्हणजे तू अगोदर आता आम्हाला आणखीन किती ऐकवणार आहेस? आता फक्त मला काही ऐकायचं नाही, आता फक्त मला फायनल रिझल्ट हवा आहे. राकेश म्हणतो की हे बघा, नो टेन्शन, रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणारच. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आजचा जो काही माझा प्लॅन आहे खूप धमाकेदार आहे. मात्र इथे अर्णव राजशिर्के आणि त्याची ती गोड बायको ईश्वरी राजशिर्के दोघेही संपणार, ते पण कायमचे संपणार, एकदम भूम असं म्हणून आता वल्लरी आणि सौदामिनी खूपच घाबरतात. त्या दोघेही म्हणतात की काय राकेश, तू इथे बॉम्ब आणला की काय? आता वल्लरी म्हणते की हे जरा जास्त होत आहे. तर आता राकेश म्हणतो रिझल्ट हवा आहे ना तुम्हाला, शेवटी जास्त तर होणारच. आता सौदामिनी म्हणते की नको नको, अरे हे बॉम्ब वगैरे आहे ना, तर त्यामुळे मात्र आपण संकटात येऊ शकतो. जो काही आपला अगोदरचा प्लॅन आहे तर तोच आपण वर्क करूयात, बाकी बॉम्ब वगैरे काही नकोय. वल्लरीला आणि ह्या सौदामिनीला धक्काच बसतो, कारण राकेश येथे बॉम्ब फोडणार आहे म्हणून त्यांना खूप धक्का बसतो. त्या दोघी घाबरलेले असतात. आणि आता सौदामिनी म्हणते की काय, तू इथे बॉम्ब आणलेला आहे आणि तू बॉम्ब वापरणार आहे का? नाही, आता मला असं वाटतं की आपण मात्र जो काही आपला अगोदरचा प्लॅन आहे तर तोच वर्क करूयात, कारण हा जो काही बॉम्ब वगैरे प्रकरण आहे तर त्यामुळे आपण जास्त संकटामध्ये येऊ शकतो. तुझ्या का लक्षात येत नाही? आता ही जे काही म्हणत होती वल्लरी, नम्रताला काहीतरी सांगूयात, मग आपण तसंच काहीतरी करूयात, बॉम्ब वगैरे नकोय, त्यामुळे मी तुला जे काही सांगते ते ऐक, राकेशला म्हणते. तेव्हा आता वल्लरी म्हणते की हो ना, मी जे काही सांगत आहे तर नम्रता सुद्धा माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. काही मी तिला सांगत आहे ते सगळं करायला ती तयार आहे. तेव्हा राकेश म्हणतो की चल हट. पण आजच्या राऊंड मध्ये काय होणार आहे हे अगोदरच मी ठरवलेलं आहे. राकेश परत आलेला आहे हे कळण्यासाठी धमाका तर व्हायलाच हवा. त्यामुळे आजचा जो काही बॉम्बचा धमाका आहे तर तो मी करून राहणार म्हणजे राहणारच, असं मात्र राकेश खुशूत म्हणत असतो. हे दोघी तर खूपच घाबरतात. राकेश तर मात्र ऐकायला काही तयार नसतो. आता हे दोघींना शांत राहावं लागतं. त्यानंतर मात्र इकडे नम्रता आपल्या रूम मध्ये आहे, आणि ती रूम मध्ये म्हणजे आता ह्या स्पर्धेच्या ठिकाणी तेथे मात्र ती गाण्याचा रियाज करत असते. आणि तेवढ्यात मात्र ती गात असताना वल्लरी तेथे येते. वल्लरी आता म्हणते की वा 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 वा, काय सुरू आहे? त्यावरती आता नम्रता खुशूत म्हणते की आई गाण्याची प्रॅक्टिस करत होते. खुशूत म्हणते की आई मी तुम्हाला एक सांगू का, आज मात्र मी खूपच छान गाणार आहे. त्यावरती वल्लरी आता तिला गोड गोड बोलण्यासाठी म्हणते की हो हो हो, वा, खरंच खूपच छान आणि खूप गा, खूपच मस्त. तर वल्लरी तिला परत विचारते की काय झालं, जिंकणार तर आहे ना? त्यावरती मात्र आता लगेच ही नम्रता म्हणते की आई प्रयत्न तर मी करत आहे आणि शेवटी मीच जिंकणार आहे बरं. तर वल्लरी म्हणते की हो ते तर आहेच. अगं वल्लरी आता तिला परत म्हणते की प्रयत्न तर तू करते पण घडताना मात्र ते दिसत नाही. त्यावरती आता नम्रता विचारते की म्हणजे आई नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे? वल्लरी आता नम्रताला म्हणत असते की नम्रता, घरामध्ये तू आता तुझं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेतलेला
घेतलेला आहे हे तुझ्या लक्षातच असेल हो की नाही. तू यासाठीच भाग घेतलेला आहे ना, पण त्यासाठी मात्र तू काही प्रयत्न करताना मला नाही दिसत. तेव्हा आता नम्रता म्हणते की हे बघा आई, मला जे शक्य आहे तर ते मी करतच आहोत, मी आणि आकाश. परंतु किती काही झालं तरी ईश्वरी आणि जेजू यांना आम्ही नाही हरू शकत इतके प्रयत्न करतो तरी. हे बाकीच्या स्पर्धकांना आम्ही कधीच मागे टाकलेलं आहे, परंतु हे दोघं मात्र कायम जिंकतातच. आई तुम्हीच सांगा की मी काय करू. तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं पण तुला आणि आकाशला त्यांना हरवण्याचा प्रयत्न तर करावा लागेलच, तो त्याच्यासाठी पण काहीतरी वेगळे प्रयत्न करावे लागतील. म्हणजे अर्णव ईश्वरी यांना हरण्यासाठी आता नम्रताला बरोबर तयार करायचं, तिच्याकडून हे सर्व करून घेण्यासाठी आता ही वल्लरीला बरोबर जमत असतं. म्हणून ती आता नम्रताशी बरोबर आता ही गोडगोड बोलत असते. नम्रता आता रागानेच म्हणते की आई हे बघा, तुमच्या सांगण्यावरून मी माझ्या बहिणीच्या डोळ्यावर स्प्रे उडवला, तिला पाडण्याचा मी प्रयत्न केला, पण हे बघा तिला त्रास देण्याचा, तिला जखमी करण्याचा माझा कोणताही असा डाव नाही. आई मला तिला त्रास देताना फार वाईट वाटतं, पण मलाच कळत नाही की मी नक्की काय करू. तेव्हा आता वल्लरी नम्रताला म्हणते की शांत हो, जरा शांत. अगं हे बघ शांत हो, मला तुझ्या मनात जे काही घालमेल सुरू आहे तर ती कळते. स्वतःच्याच बहिणीला मात्र शत्रू म्हणून तू नाही बघू शकत सुद्धा मला कळतं. तेव्हा आता नम्रताला ईश्वरीला त्रास द्यायला फार वाईट वाटत असतं, परंतु वल्लरी मात्र तिचे कान भरण्याचा आणखीनच प्रयत्न करत आहे, म्हणजे ईश्वरी विरुद्ध भडकवण्याचा. आणि परत वल्लरी तिच्याशी गोड बोलते आणि म्हणते की हे पक्कन कसं आहे, कितीही झालं तरी शेवटी तुला जर जिंकायचं असेल तर त्यांना तुला मात्र आता काहीतरी त्रास देऊन खाली पाडावंच लागेल. एक गोष्ट फक्त स्पर्धेमध्ये नाही तर स्पर्धेच्या बाहेर सुद्धा असं काहीतरी तुला करावं लागेल, जेणेकरून ते हरतील असं काहीतरी करावं लागेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की तू हे सर्व करशील आणि मी पूर्णपणे तुझ्या पाठीशी आहे. त्यामुळे मी तुला सांगेल, तू एकदम तसं जर करत राहिली माझ्या सांगण्याप्रमाणे नक्की तुला यश मिळेल. यश हे तुझंच असेल. आता वल्लरीचं हे बोलणं ऐकून आता नम्रता खुश होते आणि म्हणते की आई खरंच थँक्यू. मात्र आता वल्लरी खुश होत म्हणते की मोस्ट वेलकम. लक्षात ठेव मी जे काही म्हटलेले आहे त्याबद्दल, आणि आता मात्र तुझा जो काही आहात सुरू होता तो चालून दे. तर नम्रता खुश होऊन हसते. वल्लरी तिला म्हणते की एकदम जोरदार प्रॅक्टिस कर, तिला हरवायचं आहे, कळाले ना. नम्रता म्हणते की हो नक्कीच. नम्रता मात्र आता वल्लरीचं ऐकते आणि आता जे काही तिला करायचं आहे तर ते ठरवते. त्यानंतर मात्र इकडे राकेश हा आपल्या म्हणजे हातात काहीतरी वस्तू घेऊन येतो आणि त्याचे मागे हात असतात. त्याने मात्र मुद्दाम काहीतरी तो वर्कर आहे असं दाखवत असतो आणि काही स्पर्धक आता तेथे बसलेले आहेत. काहीतरी चहा पाणी वगैरे नाश्ता सुरू असतो आणि खुर्चीवर आता सगळे बसलेले असताना राकेश मुद्दाम मागून येतो आणि डस्टबिन मध्ये आता तो काहीतरी आता बॉक्स टाकतो. तेव्हा आता शेजारची कपल बसलेला आहे. आता त्या कपलने मात्र हे सर्व बघितलेलं असतं, नक्की याने तेथे काय टाकलेलं आहे. तेव्हा आता त्या बाईचा म्हणजे त्या मॅडमचा नवरा उठतो, त्या डस्टबिन मध्ये येतो आणि डस्टबिन मध्ये याने नक्की काय टाकलेलं आहे बघतो. राकेश लगेच त्याला पाहतो आणि त्याच्या जवळ येऊन म्हणतो की एक्सक्यूज मी, तुम्हाला नक्की काय हवं आहे, काय शोधतात तुम्ही, कचऱ्यामध्ये काय शोधतात, काय बघतात. तेव्हा तो आता म्हणतो की हे बघा, तर मी तुम्हाला आता ह्या डस्टबिन मध्ये मगाशी काहीतरी टाकताना बघितलं, तुम्ही नक्की ह्या डब्यामध्ये काय टाकलं आणि जाताना मात्र तुम्ही इकडे तिकडे बघत का चालला होतात. मात्र आता हा राकेश मुद्दा म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज होतो, मी यामध्ये फक्त कचरा टाकला होता, बाकी काही नाही. आणि तेवढ्यात मात्र आता ते मॅडम सुद्धा उठतात आणि म्हणतात की सर हे बघा, माझे मिस्टर बरोबर बोलतात, कारण मगाशी मात्र मी तुम्हाला ह्या डब्यामध्ये काहीतरी टाकताना बघितलं, मी सुद्धा. मात्र आता ती मॅडम हुशार असते, ती लगेच मात्र आता सगळ्यांना मात्र बोलावते आणि आपल्या मोबाईल मध्ये आता हे जे काही आहे ते लाईव्ह काढून घेत असते आणि म्हणते की चला बघू शकतात सगळ्यांनी, हा जो काही एक व्यक्ती आहे तो संशयित आहे आणि त्याने मात्र आता डब्यामध्ये काहीतरी टाकलेलं आहे, सांगू शकताल का तुम्ही या डब्यामध्ये काय टाकलेलं आहे. तेव्हा आता राकेश खूपच घाबरतो. आता राकेश आपल्या मनात म्हणतो की चुकून जरी इने काढलेला जो काही व्हिडिओ आहे तर तो मात्र आता पोलिसांपर्यंत गेला, पोलिसांनी जर तो व्हिडिओ चुकून जरी पाहिला तर मात्र आता मी यामध्ये अडकू शकतो, अर्णव ईश्वरीला सुद्धा समजेल आणि सगळ्याची वाट लागेल. तेव्हा मात्र आता ती मॅडम मात्र तो व्हिडिओ काढायला तिने आपला मोबाईल समोर धरलेला असतो. मात्र राकेश म्हणतो की नाही हो मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, मी फक्त यामध्ये कचरा टाकलेला आहे, बाकी काही नाही. तर तुम्ही आता तो बॉक्स आहे तर तो काढून बघा, तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल आणि तुमची खात्री पटेल. मग त्या मॅडम म्हणतात की ठीक आहे, आम्ही तो बॉक्स बघण्यापेक्षा तुम्हीच दाखवा की तुम्ही नक्की त्यामध्ये काय टाकलेलं आहे. तेव्हा आता राकेश मात्र मुद्दाम आता त्याने हे सगळं नाटक केलेलं असतं. त्या बॉक्स मध्ये सगळ्या काही चिठोऱ्या भरलेल्या असतात आणि त्या चिठोऱ्यांचा बॉक्स भरून त्याने मात्र तो आणलेला असतो आणि आता मात्र तो सगळ्यांच्या समोर तो बॉक्स डस्टबिन मधून काढतो आणि तो बॉक्स ओपन करतो तर त्यामध्ये सगळे काही पेपरचे तुकडे असतात. आता हे जे काही आहे तर ते सगळे जे जमलेले आहेत ना लोक आणि कपल, ते राकेशला सॉरी बोलतात, त्याची माफी मागतात.
राकेश म्हणतो की काही नाही, कारण मलाच बरं वाटलं की तुमचं किती लक्ष आहे, खरंच तुमची नजर सुद्धा किती बारीक आहे, त्यासाठी आमचीच मदत होईल, त्यामुळे आता खरंच तुम्ही आता येऊ शकतात, कॅरी ऑन. म्हणून आता तो सगळ्यांना मात्र आपापल्या जागी जायला सांगतो. राकेश स्वतःशी खूपच हसत असतो आणि मनात म्हणतो की आपले प्लॅन आहे ते इतक्या सहजासहजी लोकांना कळत नसतात, पण अर्णव आणि ईश्वर यांना मारण्यासाठी कुणाच्याही नजरेत न येता काहीतरी करावं लागणार तर आहे. मात्र आता ह्या गोष्टीवरून मला क्लिअर झालेला आहे, त्यामुळे आता ह्या सगळ्यासाठी मला थोडासा वेगळा विचार करावा लागेल. म्हणून ते बॉक्स पुन्हा तो डस्टबिन मध्ये फेकून देतो आणि नक्की काय करायचं आहे याचा विचार करत असतो. तेव्हा मात्र आता पुन्हा तो दुसरीकडे निघून येतो. त्याचा पुढचा प्लॅन आहे तर त्याची तयारी करायला. त्यानंतर आता इकडे ईश्वरी फारच सुंदर तयार होते. मस्त आता मराठमोळा लुक तिने केलेला असतो, खूपच सुंदर. आता अंगावर ओढणी वगैरे असते आणि इतकी सुंदर दिसत असते. तर अर्णव तिच्या हातामध्ये घेतो आणि म्हणतो की गुड लक ईश्वरी, मी सिंदोर ऑल द बेस्ट वगैरे करतो आणि म्हणतो की हे बघ तू तुझी तयारी कर, मी तोपर्यंत बाहेर थांबतो. त्यानंतर आता ईश्वरी खूपच छान तयार होत असते. ती आता स्वतःच्याच हाताने आता मस्त तयार होते, पायामध्ये घुंगरू वगैरे बांधते. स्वतःचं रूप मात्र ती आरशामध्ये बघत असते. तिला फारच छान वाटत असतं, इतकी सुंदर ती आज दिसत असते. ईश्वरी आरशामध्ये बघून स्वतःकडे बघून हसत आहे. तिला आता इतकं छान वाटत असतं, कारण तिने खूपच छान असा पेहराव केलेला असतो. आणि तेवढ्यात चोरून आता नम्रता हे सर्व पाहायला तेथे येते आणि ईश्वरीकडे चोरून पाहत असते. तेव्हा मात्र आता ईश्वरी तयार होऊन आता पुढे येते. तिला मात्र प्रॅक्टिस करायची असते डान्स करण्याची आणि आता ती अगोदर देवाला हात जोडते, हात जोडून प्रार्थना करते. नम्रता मात्र चोरून पाहत असते. आता हिला नक्की काय करावं, हिला डान्सच करता आला नाही पाहिजे, असं काहीतरी मला करावं लागेल, म्हणून तिच्या मनामध्ये आता प्लॅनिंग सुरू असतं. आणि तिच्याकडे बघत आता नम्रता मनात म्हणते की सॉरी इशू, आता काही झालं तरी ही स्पर्धा मला जिंकायची आहे, पण त्यासाठी मला तुला अगोदर हरवावं लागेल, त्यामुळे घे शेवटची गिरकी घे आणि आता हा प्रवास संपव. म्हणून मात्र नम्रताने आता तिचा प्लॅन आखलेला असतो आणि ईश्वरीने जो मात्र आता गाण्याची डान्सची प्रॅक्टिस करायला घेतलेली असते आणि त्यासाठी मात्र आता ईश्वरी सुरुवात करते. परंतु ह्या नम्रताने अशी काहीतरी खेळी खेळलेली असते ईश्वरीचा पाय फ्रॅक्चर होण्यासाठी, कारण तिला डान्सच करता आला नाही पाहिजे यासाठी मात्र तिने एक खूप मोठी खेळी खेळलेली आहे आणि त्यासाठी आता ती वल्लरीचं ऐकते आणि शेवटी तिचाच प्लॅन ती वर्क करून ईश्वरीला मात्र आता ह्या संकटात गुंतवते. तेव्हा स्वतःला फारच आनंद होत असतो आणि शेवटी जो काही पांगुळ गाडा आहे छोटासा, तो मात्र ती आता बरोबर ईश्वरीला पाडण्यासाठी तेथे तयार करते आणि तेथे आणून तो सोडते. तर तिच्याकडे बघून हसत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये ईश्वरी मात्र आता डान्स करत असते. डान्स करण्यामध्ये ती आता मग्न असते, तिची प्रॅक्टिस सुरू असते. आता मात्र डान्स करता करता मात्र ही नम्रता स्वतःशी हसते आणि अशी काहीतरी चाकाची पांगुळ गाड्यासारखी एक छोटीची वस्तू आहे ती जोरात मात्र आता ईश्वरीच्या पायाखाली येईल आणि त्यावरून ईश्वरीचा पाय सटकेल आणि ईश्वरी मात्र खाली पडेल. असं काहीतरी करून मात्र ती वस्तू आहे तर ती ईश्वरीच्या पायाखाली ढकलते. ईश्वरीचा पायात ती वस्तू जाऊन अडकते आणि ईश्वरी जोरात खाली पडते. तिचा पाय मुरगळला जातो आणि जोरात आता ईश्वरी ओरडते. तेव्हा आता नम्रता मात्र तिच्याकडे बघून हसत असते आणि आता ईश्वरीच्या पायाला लागलेलं असतं. अर्णव धावतच येतो आणि हे सर्व काही बघून त्याला फार मोठा धक्का बसलेला असतो. तर ईश्वरी रडतच अर्णवकडे पाहत असते. तिच्या पायाला खूप त्रास होत असतो. डॉक्टर आता ईश्वरीच्या पायाला बँडेज वगैरे करायला येतात आणि म्हणतात की यांच्या पायाला सूज आलेली आहे. तर ईश्वरी म्हणते की डॉक्टर, पण माझा डान्स आहे, किती काही झालं तरी मला डान्स करावाच लागेल. डॉक्टर म्हणतात की हे बघा, एका डॉक्टर या नात्याने मी तुम्हाला सांगतो तर बाजूलाच राहिलं, पण तुम्ही पायाने चालू सुद्धा शकत नाही. हे ऐकल्यानंतर अर्णव आणि ईश्वरी यांना फार मोठा धक्का बसलेला असतो. मात्र आता ईश्वरी म्हणते की काही झालं तरी मला हे सर्व करावं तर लागेल, डान्स तर करावाच लागेल. तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की या डॉक्टर नात्याने मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला स्टेजवर डान्स करण्यासाठी अलाउड नाही करू शकत, तुम्हाला म्हणजे परवानगी देऊ शकत नाही. आता हे सर्व काही ऐकल्यानंतर अर्णवला आणि ईश्वरीला फार मोठा धक्का बसतो. पण ऐन वेळेस मात्र आता ईश्वरी कसा डान्स करेल आणि अर्णव तिची काय मदत करेल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.